हॅलो आणि नमस्कार. आता आम्ही थोडस बाहेर आलेलो आहे, म्हणजे ऍक्च्युली आमचा फॅमिलीचा प्लॅन होता. जरा मला असं वाटतं आवाजात नसेल. हा, जवळ घेत होता. ठीक आहे. तर आज आमचा प्लॅन होता ऍक्च्युली फॅमिली सोबत थोडं फार्म हाऊसला जायचं. तर तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केलेल्या आहेत, गेम्स प्लॅन केले आहेत, फन ऍक्टिव्हिटीज आहेत खूप सारे. तर आता आम्ही इथं कंटिन्यू चायना तळेगाव दाभाडे रोड वरती जो आहे तिथे थोडं ब्रेकफास्ट करून पुढे जाऊन म्हणून थांबलाय. शीतल आज थोडं कमी बोलेल कारण की तिचा आवाज खराब झालेला आहे. घसा खराब आहे जरा. सो बघू. आणि इकडे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स उभारलेले आहेत. आणि आपण दोघ जण नवीन आहे त्याच्यामध्ये ते इंट्रोड्यूस करूयात. ही आहे माझी मोठी दीदी कोमल आणि हे जिजू. हा, यांनी ट्रिप स्पॉन्सर केली आम्हाला. आणि हे बाकी सगळे तर तुम्ही ओळखतायत आणि ह्याला तर ओळखायलाच पाहिजे तुम्हाला. नाश्ता पण स्पॉन्सर आहे ना. नाश्ता स्पॉन्सर्ड माहित नाही. आम्ही आलो कण्णुकी चायला. आता मगाशी तुम्ही बघितलं असेल, सॉरी मीच इंट्रोडक्शन दिली की आम्ही कन्नुकी चायला नाश्ता करायला थांबलेलो आहे. पण मिसळ प्रेमी जी लोक होती ती साईडला जोगेश्वरी मध्ये आलेली आहेत. मी जिजू लांब ऐकू झाला नाही सांगतो. मी जिजू आई आणि पप्पा आम्ही मस्तपैकी मिसळ खायला आलो. बाकी सगळी गँग तिकडे आहेत. तर ही आमची मिसळ आलेली आहे आणि बाकी जे थालीपीठ गँग मेंबर होते ती सगळी कन्नुकी चायला थांबलेली आहे. ब्रेकफास्ट आलेला आहे. तुम्ही बघितलंच असेल, निखिल आणि मम्मी पप्पा आणि जिजू इथं साईडला ना जोगेश्वरी मिसळ वाला आहे ना तिथं खायला गेले. आणि मग आम्ही इथं कण्णुकी चायमध्ये हे सँडविच आणि थालीपीठ. बघा दोघी बहिणी दोघींमध्ये एवढं सगळं खाल्लंय. काही पण काय मग किती खाल्लंय. उरलेलं पॅक करून पण किती खाताय तुम्ही. काय दोघी कसले एवढं खातात काय. मी पहिला हे टाकणार फक्त व्हिडिओ हा फक्त बघा. आणि मित्रांनो हा बघा काय म्हणता तुम्ही ह्या चहा बद्दल. 80 रुपयाचा चहा आहे मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला. या जाऊ दे आता, चांगलं म्हणून पिऊन टाकायचं. हे फार्म हाऊस आपलं आहे. आपलं म्हणजे आपलं भाड्याने घेतलेलं आहे आज आणि उद्यासाठी. नाहीतर तुम्ही म्हणाल की ओ माय गॉड यांचं फार्म हाऊस आहे. नाही, इतने अमीर नहीं है लेकिन बनना है. और ये चढ़ती पे गाड़ी. अरे मस्त वाटते यार. आता आम्ही सगळे आता फार्म हाऊसच्या स्पॉटवर आलेला आहे. आणि हा आमचा जिजू बघा काय करायलाय. हे तू काय ऑफिसचं काम करायला इकडे आलायस काय करायचं. ते एन्जॉय करायला यायचं तर इथं ऑफिसचं काम करायला आलाय. मी लॅपटॉप डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये असणार आहे. एन्जॉय करायसाठी पगार लागतो. लॅपटॉप डायरेक्ट सगळं स्विमिंग पूल. आणि हे पाठीमध्ये दिसतंय हे इकडे बघ, इकडे बघ मीडिया काय. हो माय गॉड, एवढं काम नुसता पैसा. चला आपण वरती जाऊया. ये है मॉडर्न जमाने का जिंदगी ना मिलेगी दोबारा. जिंदगी ना मिलेगी दोबारा. कोण ऋतिक रोशन. अरे त्याचं काय कॅरेक्टरचं नाव काय तर आहे ना लई फेमस. कबीर. ये है हमारा कबीर. और ये पीछे फार्म हाउस. ए हिंदी का म्हणालो. ये और मेरी बैगवती. एक्चुअली गाडीवर 50 रुपये की बॅग होती हमारी. 500 रुपयाची. 500 रुपये दाखव जरा नीट दाखव. 500 रुपयाची बॅग होती. 500 रुपयाची बॅग होती. बॅग सगळ्याची प्राइस का सांगायला लागले सगळे तुम्ही. अरे सांगायचं नाही काय. हे माझं चप्पल 200 रुपयाचं. हे माझं फुकट आहे. दीदीचं घातलंय मी. इथून आता आम्ही वरती चाललोय. किती मस्त वाटायला लागलंय. स्टेअर्स आहे तशा वरती जायला असं. आणि हा इकडून व्ह्यू आहे. वरती गेल्यानंतर पण हे फोटोग्राफी चालू आहे. आपलं नाही येते. आम्ही बुक केलेलं फार्म हाऊसचं. आम्ही पण फर्स्ट टाइमच बघायला लागलो. फक्त हे फोटो. द नेस्ट फार्म बनवला तो नेस्ट बनवला. वाव. आणि इथे स्विमिंग पूल आहे. इकडे बसायला त्यांनी असं एरिया दिलेला आहे मस्त. पूल विथ दिस लोकेशन. बेबी पूल
आहे पण कुणाकडे बेबी नाही. बेबी पूल. जर कोणाचं बेबी आहे आणि येणार असेल तर त्यांच्यासाठी. मी आता रूम टूर करते. तर तो नको राहू दे. नाईस. हाय कर मम्मा. मम्मी डायरेक्ट चप्पल फेकून हाय. नाईस. आणि तुम्ही असं इथं स्टेकेशन पण करू शकता आणि जिजू सारखं इथं काम पण करू शकता विथ दिस नाईस व्ह्यू. आले. हा बघा सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन यायला लागलाय. आणि आम्ही निवांत आलो. आणि हा अशा मस्त बॅग्स घेऊन आलेला आहे. आणि ते दाखव सगळे नुसते बसले मला पण दाखवलं. पप्पा बिचारे पप्पांना काम लावलंय आणि आम्ही आलो वरती. आता इथे सगळेजणच बोलत असतील त्यामुळे तुम्हाला आवाज येईल नाही येईल काय माहिती नाही. हा मला फुल मध्ये ढकलून द्यायचा प्रयत्न करत होता. बेबी पूल मम्मी पण देणारच आहे तुला ढकलून. केलं चालू. इथं एक रूम आहे ही अशी. अजून आम्ही गेलो नाही. आपण जाणार आहे. चप्पल काढतो. चप्पल काढून जा. नाईस. नाही अजून अरे वरती पण आहे की बा. हे असं हे बघ. चला माझं तर काम झालेलं आहे. इथून डोंगर दिसतो. हा एकावरती एक रूम आहे. अगं हे कंटेनर मध्ये त्यांनी केलेलं आहे. खूप भारी बनवलेलं आहे. ह्याच्यावरती अजून असंच आहे. ह्याच्या खाली सुद्धा आहे. असंच आहे. ह्याच्या वरती पण जाऊया. हा स्पीकर सोडतो. मसाजर बघ. आणि इथं गेम्स आहेत बघ सगळे. ठेवलंय सगळं. येस नाईस. आपण चला वर जाऊया. अरे बिस्लरी यार होती इथं. ठीक आहे चला. चला वर चला. वरती म्हणजे कुठून जायचं. इकडून जायचं आहे. पायऱ्या बघ ना. हो बघा तुळशीचा कटात सुद्धा किती मस्त आहे. हे बघ शीतल. दाखवलं मी बघा. ठीक आहे. इकडे काय मला काय माहित. बघ की आता. अरे बघ की काय भूत येते काय बा. अरेच किचन आहे. नाईस. किचन. तेवढंच आपलं मस्त असं किचन आहे. स्वीट अँड सिम्पल. स्वीट अँड सिम्पल. चला हे काय ह्याला काय म्हणतात? कृष्ण कमळ. हा मी तेच मम्मीला तर म्हणलं कसं. चल. कृष्ण कमळ आहे. हे गार्डन आहे छान असं मस्त. आणि ह्याच्यावरती असं डोंगर आहे. दाखवलंय हे. हे पण दाखवलीस. हे खाली हे लॉन दाखवलीस काय. हा किती मस्त आहे लॉन इथं. हिच्या कानात आहे ना पोरीनं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मी लॉन म्हणल्यावर पॉन्ड आहे म्हणा लागला. चला वर. हा हो ना. हो माय गॉड. बाल्कनी आहे. सही. इथं वरती बेडरूम आहे. ते सोड. हा बघ व्ह्यू कसा मस्त वाटतोय यार. हे पावसाळ्यात पण इथे येऊया आपण. आपण इथं झोपूया. हे आपण इथे लेकला जायचं. त्यांचं बघा काय झालंय. जेजूचं वर्क फ्रॉम. भारी आहे. अरे एकदम कोझी कोझी रूम आहे ही यार. आणि ते स्लाइड्स कसं डोअरला बाहेर आहे. नाईस. सगळे आता इथंच झोपणार काय मग. सगळे झोपू नाही शकत. हे लाईट लाव बरं. राजेश प्रत्येक लोकेशनला लागतात. नाईस. अगे हे नुसतं पडदे उघड. शीतल हे बघ. हा हे सोफा आहे. हे पण आहे. सही. आणि 2 रूम मध्ये असं सेटअप आहे. हे सोफा. नाईस नाईस. खाली नाही. खाली नाही पण मला हा व्ह्यू आवडला. हा पावसाळ्यात कसला भारी दिसेल. पावसाळ्यातले ते ह्याच्यावर जे फोटो आहेत ते पावसाळ्यातले ह्या डोंगराच्या पलीकडे आहे ना तिथं तो लेक आहे. कुठल्या हा हे म्हणजे हे दिसते नाही इथं खाली त्याच्या जा. पलीकडे खाली गेल्या खाली गेल्या जात आपल्याला जाता येईल की येते किती. हा रस्ता गेलेला आहे पुढून तो आहे. मग शीतल कसं वाटतं. आणि हे दोघं बघा एकदम मस्त. ऑफिसचं काम करता करता सेल्फी शूट करत आहे. सेल्फी नाही फोटोशूट. सेल्फी आहे ना तो फ्रंट कॅमेरानं घेत आहे म्हणजे सेल्फी ना. सेल्फी शूट. येडी येडी येडी. माझे पण काढा फोटो. जा आम्ही तिघी पोज देतो. तुम्ही व्हिडिओत आलाय डायरेक्ट. ठीक आहे तुमचा फोटो काढून आपण परत भेटू. असं बाय करा.
बाय करा. हो मस्त. आता एकदम आम्ही टॉप फ्लोअर नाही झालंय आता टॉप फ्लोअरवर आलेलो. इथं छोटंसं असं सिटिंग अरेंजमेंट केली. हा असं एकदम वरच्या फ्लोअर हे दाखव. हे बघ हे टॉप फ्लोअर आहे. आणि अशी इथं पाठीमागे डोंगर आहे आणि हे फार्म हाऊस असं. हे मला असं वाटतंय पावसाळ्यात वगैरे कायच मस्त वाटत अरे, असेल ना सही एक निकू? नंबर. हा बघ ना हे बघ की छोटंसं असं सिटिंग Lawn. लोकेशन केलेलं आहे त्यांनी लॉंग. आणि इथनं मस्त view दिसतं बघ की 360 view बघितले आहेत वाटतं एकदम मस्त. समोर तर निकू तुझे पिंपल दाखवण्याचं हे समोर तर एकच नंबर दिसतंय. आणि हे आमचं छोटं मॉडेल आहे. छोटं मॉडेल. आणि पाठीवर बघ की आम्ही डोंगर कसला भारी. शीतल पावसाळ्यात काय दिसत असेल यार एक हा नंबर ना वाटत पावसाळ्यात असेल. मस्त वाटत असणार आहे. धबधबा पण आहे इथं. हा actually मला तसंच पावसाळ्यात वाटतं येत हे वालं ना. अबे साईडनच जातोय आणि इकडनं जातोय. एक नंबर यार. धबधबा मस्त आहे. विषय खोल आहे. पावसाळ्यात पण येऊया आपण. येऊ शकतो. येऊया. येस म्हणजे हेच बुक करायला असं नाही पण दुसरे पण करू शकतो आपण. अरे यार ही कोणती रूम आहे? चल जरा बघू आत. लाईट लाव. अरे हे काय आहे? हे भारी आहे काहीतरी. हो नाईस. अरे धनु तुझं बघ. तू इथं झोपायचं. आता फार्म हाऊस मध्ये आलेल्या आमच्या सगळ्यांचं फोटो सेशन चालू झालाय. आता पहिला मम्मी पप्पांचा फोटो निघत आहे. पहिला नाही लास्ट आहे आपले लास्ट आपले झाले म्हणजे नीट इकडे कुठे काढून झालं. इकडे काढून झालं. आता हे दुसऱ्या लोकेशन वरती आमचे फोटो काढायचे. सुरुवातीचे थोडे आम्ही गेम्स खेळलो होतो तिथे फार्म हाऊसवरती. तर त्याचे छोटे क्लिप्स आहेत. तुम्ही बघा तुम्हाला खूप मजा येईल. आणि त्याच्यानंतर पूर्ण ब्लॉग बघा. त्याच्यामध्ये खूप आम्ही धमाल केली आहे. प्लीज तुम्ही बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथं ढकलत होती आणि पाण्यात गेल्यावर ॲक्च्युली कळालं की पाणी खूपच थंड होतं आणि आम्ही घरी आल्यावर आजारीच पडलो. पाय टेकायचं नाही. दगडी येत नाही आहे. येत नाही तुला तुझ्या अरे कॅमेरामध्ये असं गेलं. चला घे. हे काय आहे? इकडून डायरेक्ट तिकडं. हे थांब एक मिटा जा इश्क का जा मिटा जा जो मेरा साथ में आजा साथ निभा जा साथ निभा जा ए मेरी सोहरा जबी फुर्क का गम मिटा जा इश्क का गम मिटा जा जो मेरा साथ में आजा साथ निभा जा साथ निभा जा. डेडला हिंदीमध्ये काय म्हणतात मराठीमध्ये मृत मरणे मेला दिलवाला हार्ट दिल मी आणि राजेश दिल हार्ट लव प्रेम हार्ट लव. आता आम्ही घरातून थोडंसं बाहेर पडलोय. घर नाही, farm house. फार्म हाऊस. तर आम्ही तिथे मस्तपैकी दुपारी गेम्स ते खेळल्या. दमशराज पण खेळलं. ते तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल आत्तापर्यंत. तर मग आता आम्ही थोडंसं इथे एक लेक आहे जवळ तर तिथं आलो होतो फिरायला. आता कॅमेरा असा हे बघा. तर हा असा लेक आहे इथं छान. हा मी इकडून करतो. बघ शीतला हे बघ पाठीमागं बघा तुम्ही किती छान आहे असं मस्त. इथं आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आहेत आणि इथं असं मस्त डोंगर आहे. येताना आम्हाला वॉटरफॉल सुद्धा भरपूर दिसले पण आता पाणी नसल्यामुळे ते बंद आहे. तर हा असा लेकचा व्ह्यू आहे.
आम्ही लेक व्ह्यूच्या इथून आलो कारण तिथं आम्ही 5 मिनिट पण नाही थांबलो कारण खूप गाणी होती तिथं. आणि आता आम्ही आणि आमचे भजी येणार होते थंड होतील म्हणून मग आम्ही परिसर होता चांगला, लगेच आलो. फक्त ह्यांना डोळे नाही आहेत. आता चहा पण मिळणार आहे आम्हाला मस्त छान गरम भजी. हे आहे ना आम्ही एक गेम खेळणार आहे जो की मी ऑनलाईनच बघितलाय युट्यूबवर. अच्छा ह्याच्या खाली कशाच्या खाली बॉल आहे ते गेस करायचं का? नाही सगळ्यात लवकर कोणी संपवलं हे काय समजा ट्रॅक करायचे पूर्ण. एकात एक घालायचं का असं पटपट 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 करायचं. हे जर जास्त झालं ते बरोबर आहे बरोबर आणि एवढं बस. ठीक आहे. आणि ना काय करायचं बॉल कुठे गेला बॉल बॉल असं ठेवायचा पण हा पडणारच नाही. हा हे ग्लास आपले वेगळे आहेत. पडला त्याला हे असे- पडला तर तिकडे जाईल पण हे नाही पडतच नाहीये. पडला तर ते out of game. चांगलं पडला की. आणि कोण कमी वेळात हे करेल ते विनर. आणि सगळे गेम झाल्यावर शीतल स्विमिंग पूल मध्ये उडी मार. ज्याचं सगळ्यात जास्त वेळात होईल ना त्यानं उडी मारायची. चितू तुझ्यापासून स्टार्ट करू. मी करून दाखवलं की कोणाला तरी टायमर लावायला लागणार. कोणाला तरी. माझ्याकडे मोबाईल नाही, मी टायमर गेमच खेळणार नाही. मला झोप यायला कंटाळा आलाय. ते तुझा कप ठेव ना तिकडे बाबा माझ्या ब्लॉग मध्ये नको. हो माझ्या आपल्या सगळे जे आहेत ना ते माझे फॉलोअर्स आहेत. पण हे मला असं वाटतं की इझी आहे कारण कळलं काय? हे ह्याला Ignore करू नकोस, मी काय सांगितलं कळलं ना? तरी पण पडते. लवकर लवकर करायला लागले की पडतं ते. अरे खूप इझी आहे हे, तुम्हाला दाखवतो कसं करायचं. हे थांब ना. आता दाखवतो. मला game Timing चालू लावू दे करायचं. ना, थांब की. ठीक करू? आहे. 1 2 3 स्टार्ट. हा. नाही हे खूपच हे आहे. किती मिनिट झाले? मिनिटं कुठं सेकंड झाले? 9 सेकंद ना. 9 कुठं? आता हे मी केली आहे आहेस. अरे तू थांब ना टाइम लाव. 1 2 3 स्टार्ट. नाही तू पडतच नाहीये. नाही पण संपला ना त्याचा बॉल पडला हरला तो. ठीक आहे कोण खेळणार आता? पण ह्याच्यामध्ये मजा नाही आहे, हे पडत नाही ना त्यामुळे. स्टार्ट. हारली. चलो अरेंज करो. चलो 1 2 3 गो. नाही चिटिंग आहे मग ते. बरं ठीक आहे. हा दीदीचं किती सेकंड पण नाही तिचं पडलेलंच. पडल्यावर 1 2 3 गो. आजच करायचं आहे आपल्याला. आजच आज गेलं. नाही बरोबर आहे. बॉल नाही पडला ना तर झालं. नाईस. अरे बोल रे. बॉल बॅ 1 2 3 गो. स्टार्ट. उचलायचंय तो. बॉल हाताने असं करतोय. माझ्यामुळे 10 तुझं फास्ट आहे सगळं. 10 सेकंद. काही जमलं नाही. जीजू अरे यार जीजू कशातच पार्टिसिपेट करते. राहू दे तुझं व्लॉग नाही बनवते तरी खेळ तरी. हा, दे इकडे. हा, करू कसं? तुझं झालंय तू हरलेला आहेस भाई. हारले कुठे ते दाखवतो तुम्ही कसे करतात. काय पण खोटा हडा. करू काय? हम्म. इथंच 1 सेकंद झालं. बोट खाली घे. अरे बाई नाही कसं पण करू शकतेस तुझं. नाही तू पहिला हरलेला आहेस. तुझं कन्सिडरच नाही होणार तुझं. 9 होतं 9. गप्पा बस, नाही. अरे पण नाही होय पण तू एकदा पहिल्यांदा हरलेला आहेस. नाही अजिबात नाही. मी पकडतच नाही. तू नाहीच आहेस. तू पहिला हरलेला. व्हिडिओ व्हिडिओ काढायला काय झालं? तुझं खरं रूप कळायला पाहिजे की लोकांना. तुझं कळू दे. तू किती खोटं तुझा हात लागतो. इकडे धरे. माझ्याकडे द्या. हा काय मागा माझं लवकर कुठे आहे? ते ग्लास फुटत गेले. स्टार्ट. स्टार्ट. पडत नाही येत एवढं. बॉल पाडलेला आहे खाली. त्यांना वाटतं की आपल्या पोरी जिंका. आलीस का झोन बंद? ना मम्मी खाली फक्त ग्लास धरायचा. 1 2 3 स्टार्ट. हॅलो मम्मी किती हळू. कल सुबह पनवेल निकलना है मम्मी. दर दर माझी पिंपल दाखवून मला पहिलं पहिला एका होता बरोबर स्वतःला घेतला एका होता पहिला मी बघितला इस्पिकचा एका होता. निलेचं तुझ्यात आला तर तू डिफेन्स जिंकला. मी परत डिस्प्ले पण आज पहिला पैसा लावायचा. पहिला 1 रुपया टाका चला. पहिला लावायला सांगते ना. इथे समोर समोर उलटी ठेवा उलटी. अरे सेम दिसतो. अरे भाई भाई क्या भाई शो बोलू नको. आता लाईट्स वगैरे लावल्यानंतर ना खूप मस्त वाटत आहे इथं.
मी फोन करून सगळ्यांना उठवलेलं आहे आणि हे बघा कसे अजून झोपलेले आहेत. हे उठा हेट यू उठा. वेकेशन कोण उठवतंय असं. अरे मग उठायला नको काय लवकर. आता तुझ्या नेक्स्ट वीकेंडला ना मी तुला सकाळी 7:30 वाजता फोन करणार कारण की निलेश मला 7:30 वाजता उठवतो. कर की मग मला काय प्रॉब्लेम नाही, मी उठलेलोच असतोय. बाबा 7:30 वाजता तू वीकेंडला उठत नाहीस. असं दे अरे वीकेंडला विकेंडला म्हणाला उठो कधी उठो काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुमच्याकडे नाहीये, फोन आला मग मी उठलो की परत झोपणार नाही, मी फोन कट करून परत झोपून टाकतोय. मला काय नाहीये. उठ की शीतल, बोल की तू ब्लॉग मध्ये काहीतरी बोल की. उठ चल. थंडी वाजायला लागली मला. हा 2 पोरी आणि मी स्वतः विटॅमिन डी घेण्यासाठी बसलेलो आहे. आणि तू पण घे ना विटॅमिन डी जरा. आम्ही ना इथं लॉनमध्ये ब्रेकफास्ट सेटअप करून घेतलाय. तुम्ही बघू शकता निखिल आता सर्विंग करत आहे आम्हाला. आणि आम्ही मागवलेला आहे मिसळ पाव आणि बुर्जी पण आहे, अजून यायची आहे ती. बोल ना. आता मस्त छान अशी मिसळ खायची आणि मी माझं वेगळं सांगितलेलं आहे, माझी बुर्जी आहे. मस्त मिसळ दिसत आहे आणि निकू फक्त बुर्जी अंडा बुर्जी सांगितलेलं तरी पण आमची मिसळ खातोय. अरे वा, म्हणजे माझी बुर्जी सगळ्यांनी घेतली ते चालतंय. कोणी घेतली? मला नाही दिली कोणी. मी आता हा व्ह्यू एन्जॉय करत करत मस्त असं चहा पितोय. खूप मस्त वाटतं यार इथं. चहा खरंच चांगला आहे, एकदम गवती चहा गवती चहा वगैरे टाकून त्यांनी इथेच लावलेलं आहे असं गवती चहा वगैरे. असं म्हणजे आणि त्याचा चहा बनवलाय मस्त. गोड एकदम प्रॉपर आहे, कमी पण नाही आहे आणि जास्त पण नाही, एकदम प्रॉपर आहे गोड. येस. चलो आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण करा. आता आम्ही फार्म हाऊस वरून निघत आहे, फार्म हाऊसची सांगता करत आहे. ही बघा 4 फोटो काढायचे म्हणून एवढं सगळं लगेच घातलेली आहे आणि एक सुद्धा फोटो चांगला आलेला नाही आहे जा, आणि त्याच्याबद्दल ही मला शिव्या देत आहे. नाही मी म्हणायला लागले राहू दे नको काढू. फार्म हाऊसची सांगता, ट्रिप घरी गेल्यावरती संपणार ना, जाता जाता आपल्याला मध्ये काही इच्छा झाली तर मग काय करायचं. आणि हे सगळे आमचे परिवार ते आता बॅगातून ठेवत आहेत आणि शीतल नुसतं आरामात उभारल्या, कधीच काही काम करत नाही.